पत्नीला माहेरहून आपल्या गावी नेत असताना झालेल्या वादातून पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एवढ्यावरच न थांबता आरोपीनं पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह मध्य प्रदेशातील अमरवाडा येथील पेंच नदी पात्रात फेकून दिला। ही घटना 26 मार्च रोजी उघड झाली। प्रणिता अक्षय चोरपगार वय 25 राहणार दाताळा तालुका मुक्तिजापूर जिल्हा अकोला असं मृत महिलेचं नाव आहे, तर अक्षय देवराव चोरपगार वय 27 राहणार गोळेगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहितीनुसार प्रणिता ही मागील 2 वर्षांपासून माहेरी राहत होती। तिला 2 वर्षाचा मुलगा आहे। आरोपी अक्षय हा 22 मार्च रोजी रात्री कारनं पत्नीच्या माहेरी आला। तिथे मुक्काम केल्यानंतर 23 मार्च रोजी पत्नी आणि मुलाला घेऊन तो मोरजापूरकडे निघाला। दरम्यान केळझरजवळ दोघांमध्ये वाद झाला। या वादातून अक्षयनं पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली। दरम्यान प्रणिताचा मोबाईल जंगलात फेकून दिला होता। सदर मोबाईल एका व्यक्तीला सापडला, यावरून घटनेचा सुगावा लागला। घटनेनंतर नातेवाईकांनी प्रणिताबाबत विचारणा केली असता आरोपीनं ओढवाओढवीची उत्तरं दिली। संशय टाळण्यासाठी त्यानं नागपूर येथील सोनेगाव पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रारही दाखल केली होती। दरम्यान नातेवाईकांनी आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता अक्षयनेच हत्या केल्याची कबुली दिली। त्यानं मृतदेह कारनं मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंच नदीत फेकून दिल्याचं सांगितलं। या घटनेनंतर अमरवाडा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून बेवारस मृतदेह म्हणून अंत्यसंस्कारही केले होते। मात्र सेलू पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला अटक केली आणि अमरवाडा येथे जाऊन मृतदेहाची ओळख पटवली। त्यानंतर दफन केलेला मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। या घटनेमुळे मूर्तिजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।